तुम्हाला आता काय करायचं आहे, यूजरकडनं आधी मार्क्स ॲक्सेप्ट करायचा आहे. सो इथे मार्क्स ॲक्सेप्ट करते मी. हेडर फाईल जी आहे ती इथे हेडर फाईल मी इथे इन्क्लूड केलेली आहे. कॉपी करते. एंटर नंबरच्या ऐवजी आपल्याला फक्त मेसेज हवा आहे, एंटर मार्क्स. आता मार्क्स जे आहे ते तुम्ही एनमध्ये पण स्टोअर केले तरी पण चालणार आहेत, किंवा इथे मी मार्क्स स्टोअर करण्यासाठी मार्क्स हाच व्हेरिएबल घेते. म्हणजे मार्क्स हा काय माझा इकडे व्हेरिएबल आहे. याच्यामध्ये जे मार्क्स आहेत ते मी इथे मार्क्स माझे पॉईंटमध्ये असतील म्हणून मी फ्लोटमध्ये घेतलेत आणि स्कॅनएफमध्ये काय लिहिले मी %f. मग आता मार्क्स आपण ॲक्सेप्ट केले, त्याच्यानंतर आपल्याला चेकिंग करायचं आहे. काय चेकिंग करायचं आहे, तर आधी मार्क्स चेक करायचे आहेत 90 अबाव आहेत का, किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू 90 आहेत का. असतील तर तुम्हाला काय मिळणार आहे, आयफोन. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे आपली, तर दुसरी पॉसिबिलिटी ही आहे की आपले जे मार्क्स आहेत ते आपल्याला 89 to 70मध्ये मिळाले. म्हणजे लेस दॅन 90 to 75% जर मला मार्क्स मिळाले, तर त्या केसमध्ये मी काय करणार आहे, मला काय मिळणार आहे, 1+ मिळणार आहे. म्हणजे एल्स पार्टमध्ये येऊन लगेच मला 1+ मिळणार आहे, गेट 1+ असं नाही लिहिणार आहे. एल्स पार्टमध्ये येऊन आता ही तर आपली कंडिशन झाली. आता अजून 2 कंडिशन राहिल्यात ना, मग ही 2 कंडिशन चेक करण्यासाठी परत एल्स पार्टमध्ये येऊन तुम्हाला अजून एक कंडिशन चेक करावी लागते. म्हणून एल्स नंतर आपण काय लिहितोय, इफ. मार्क्स जे आहेत ते तुमचे काय पाहिजे, मार्क्स लेस दॅन 90 किंवा ग्रेटर दॅन इक्वल टू 75 अँड मोर दॅन 1 कंडिशन्स आहेत. तर आपण लॉजिकल ऑपरेटर अँड यूज करणार आहे. सॉरी, हा लॉजिकल ऑपरेटर अँड मार्क्स लेस दॅन 90 असतील तर printf गेट 1+. आणि आता तुम्ही इकडे लक्ष द्या, ही पण आपली कंडिशन झाली. म्हणजे ही झाली, ही झाली. मग आता उरली कुठली, तर लेस दॅन 75चीच उरली आहे ना. मग तुम्ही इथे डिरेक्टली एल्समध्ये लिहू शकता, एल्स परत, कारण की एकच जर पॉसिबिलिटी राहिली आहे तर परत एल्समध्ये येऊन कंडिशन चेक करायची गरज नाही. केली तरी चालेल पण इथे रिक्वायर्ड नाही आहे. सो इथे लिहिणार मी गेट जिओ फोन. सेव्ह करते. कंपाईल, रन. इथे आपण एंटर मार्क्स, इथे मी मार्क्स एंटर करते 89%. सो मला मेसेज आला गेट 1+. इथे पुन्हा एकदा मी चेकिंग करण्यासाठी परत एकदा लिहिते. इथे मी मार्क्स टाकते आता 65. मग 65 मार्क्स जेव्हा मी इथे टाकणार आहे तेव्हा मला काय आला मेसेज, गेट जिओ फोन. म्हणजे मला आउटपुट जे आहे ते मला इथे करेक्ट प्रोड्यूस झालेलं आहे. म्हणजे इथे प्रोसेसिंग कळाली. जेव्हा इथे मी मार्क्स एंटर केले 65, तेव्हा प्रोसेसिंग बघा कशी झालेली आहे. तर फर्स्ट कंडिशन आधी चेक झाली, 65 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 90, कंडिशन फॉल्स. मग कंट्रोल गेला एल्स इफमध्ये. मग इथे परत चेकिंग झाली, 65 इज ग्रेटर दॅन 75. ही पहिलीच जी कंडिशन आहे ती आपली फॉल्स झाली. म्हणून परत कंट्रोल कुठे गेला, एल्समध्ये. आणि एल्समध्ये कुठला मेसेज लिहिलेला आहे तुम्ही, गेट जिओ फोन. तर तुमचं आउटपुट प्रोड्यूस झालं गेट जिओ फोन. आणि हेच जर तुम्हाला 78 मार्क्स असले 78% मार्क्स असले असते, तर त्या केसमध्ये 78 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 90 ही कंडिशन आपली फॉल्स झाली असती. कंट्रोल गेला असता एल्स पार्टमध्ये. 78 इज ग्रेटर दॅन 75 कंडिशन ट्रू अँड 78 लेस दॅन 90 ही पण कंडिशन ट्रू. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यानंतर मेसेज आला आहे गेट 1+. गेट 1+. म्हणजे एकतर तुमचं इफ एक्झिक्यूट होईल, एल्स इफ किंवा एल्स यातला एकच पार्ट तुमचा एक्झिक्यूट होणार आहे.